बघा क्वेश्चन पेपरमधला क्वेश्चन नंबर 6 मधला शेवटचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, क्वेश्चन नंबर 6 मधला सी आहे. ठीक आहे. इन अ सॅम्पल ऑफ 100 cases the mean of certain test is 14 and standard deviation is 2.5. Assume the distribution to be normal. Find how many students score between 12 to 15 and how many students score above 18. आणि आपल्याला करस्पॉन्डिंग झेडचे एरियाज दिलेले. ठीक आहे, 3 एरिया दिलेले. आता बघ इथं काय सांगितलं आहे की एक टेस्ट आहे. ठीक आहे, तर त्या टेस्टमध्ये 100 केसेस आहे. म्हणजे याचा अर्थ काय की 1000 केसेस आहे. 1000 केसेस म्हणजे काय की तिथं 1000 स्टुडंटनी ती एक्झाम दिली. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जो मीन आलेला आहे, मीन किती आलेला आहे 14 आला आहे. ठीक आहे, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन 2.5 आलं आहे. किती आलं आहे 2.5. ॲझ्युम डिस्ट्रीब्युशन इज टू बी नॉर्मल. आणि डिस्ट्रीब्युशन कसं सांगितलं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. आणि आपल्याला विचारलं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर बिटवीन 12 to 15 अँड हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर अबाव 18. म्हणजे 12 ते 15 मध्ये किती जणांना मार्क पडले आणि किती जणांनी 18 पेक्षा जास्त मार्क घेतले. ठीक आहे, तर बघा आपण आता क्वेश्चन सॉल्व्ह करू. सोल्युशन. मग सोल्युशन बघा, आता सोल्युशन मध्ये n इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला, n इज इक्वल्स टू 1000 दिलेले. ठीक आहे, आणि मीन म्हणजेच काय, मीन इज इक्वल्स टू एक्स बार इक्वल्स टू किती दिलेले 14. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी, मीन नंतर ना स्टँडर्ड डेव्हिएशन कशा डिनोट करतो आपण, सिग्मा इक्वल्स टू दिलेलं आहे 2.5. ठीक आहे, आणि डिस्ट्रीब्युशन कोणतं सांगितलं आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे, मग बघा आता फर्स्ट केस सॉल्व्ह करू आपण. फर्स्ट काय विचारलं आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर बिटवीन 12 and 15. म्हणजे 15 ते 12च्या मध्ये किती जणांना मार्क पडले. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे, आपल्याला 2 x दिलेले. मग बघा पहिलं x1 किती दिलेलं आहे 12 आणि दुसरा x2 इज इक्वल्स टू काय दिलेलं आहे 15. ठीक आहे, मग आता z1 इज इक्वल्स टू काय येणार, z1 इज इक्वल्स टू x1 मायनस x बार अपॉन सिग्मा. ठीक आहे, मग z1 इज इक्वल्स टू काय येणार, x1 किती आहे 12, z1 किती आहे 14 अपॉन सिग्मा किती आहे 2.5. ठीक आहे, मग z1 इज इक्वल्स टू काय येणार, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. मग बघा कॅल्क्युलेटरमध्ये जर आपण z1 फाइंड आउट केला तर 12 मायनस 14 डिवाइड बाय 2.5. ठीक आहे, तो येतो मायनस 0.8. किती येतो मायनस 0.8. ठीक आहे, मग इथं आन्सर आला बघा मायनस 0.8. त्याच्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचं z2. मग इथे येणार आहे z2 इज इक्वल्स टू x2 मायनस x बार अपॉन सिग्मा. मग z2 इज इक्वल्स टू काय येणार x2 किती आहे 15 मायनस x बार किती आहे x बार आहे 14 अपॉन सिग्मा किती आहे 2.5. म्हणजे इथं काय येणार z1 इज इक्वल्स टू 1 अपॉन 2.5. बघा 15 मधून 14 गेले, एक राहिला, 1 डिवाइड बाय 2.5 तो येणार आहे 0.4. म्हणजे बघा z2 इज इक्वल्स टू किती आला, z2 इज इक्वल्स टू 0.4. ठीक आहे, मग आता आपल्याला नेक्स्ट पेजवरती बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा कर्व ड्रॉ करायचा. ठीक आहे,
मग बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचा कर्व ड्रॉ करायला आपल्याला 2 Z माहीत पाहिजे. ठीक आहे. मग हा पहिला Z1. मग Z1 इज इक्वल्स टू मायनस किती आला था 0.8 मायनस 0.8 आणि Z2 इज इक्वल्स टू किती आला आहे 0.4 आला आहे. ठीक आहे. आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करायचं. मग नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व काय बघा, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व जो आहे तो बेल शेपचा राहतो. ठीक आहे. मग बेल शेपमध्ये आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन कर्व. ठीक आहे. मग याच्यामध्ये इथं सेंटरला बघा, सेंटर लाईनला झेड किती राहतो, सेंटर लाईनला झेड राहतो 0. ठीक आहे. मग आता बघा एक आलेलं आहे मायनस आलं म्हणजे बघा या 0 पासून इकडची साईड मायनस राहते, इकडची साईड प्लस राहते. ठीक आहे. आणि दोन्ही पण इक्वल साईडची राहते म्हणजे इक्वल डिस्ट्रीब्युशन राहते त्याचं. ठीक आहे. दोन्ही साईडला सिमेट्रिक कर्व राहतो. मग हा इकडच्या साईडला आला सपोज झेड इज इक्वल्स टू मायनस 0.8 आणि प्लस साईड, आता प्लस साईडला किती आलेलं आहे Z2 0.4. सपोज 0.4 इथं आलं आहे म्हणजेच झेड इज इक्वल्स टू बघा झेड इज इक्वल्स टू 0.4. ठीक आहे. मग आता या कर्वमध्ये बघा आपल्याला एक झेड भेटला आहे मायनस 0.8, दुसरा झेड भेटला आहे 0.4. ठीक आहे. मग आता आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोअर बिटवीन 12 to 15. म्हणजे याचा अर्थ काय बघा, या 12च्या करस्पॉन्डिंग झेड आलेलं आहे -8 आणि 15च्या करस्पॉन्डिंग आलेलं आहे 0.4. म्हणजे आपल्याला दोन्ही मधला कर्व विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे मधला डिस्टन्स विचारलं. याचा अर्थ काय की तुम्हाला हा एरिया फाइंड आउट करावा लागेल. कोणता हा एरिया. ठीक आहे. मग हा एरिया आपल्याला फाइंड आउट करावा लागला. हा एरिया आपण फाइंड आउट करायचा. ठीक आहे. मग बघा आता नेक्स्ट हा एवढा एरिया, हा एवढा एरिया. ठीक आहे. हा जो शेडेड एरिया आहे हा आपल्याला काय करायचा आहे फाइंड करायचा आहे. मग आता बघा तुम्हाला इथं झेड मायनस 0.8च्या करस्पॉन्डिंग किती एरिया दिलेला आहे, मायनस आणि प्लस सगळं सेम राहतं. बघा ए ऑफ 0.8 तो किती दिलेला आहे 0.88 0.2881. ठीक आहे. मग इथं लिहायचं ए ऑफ बघा ए ऑफ 0.8 इज इक्वल्स टू किती दिलेलं आहे 0.2881. ठीक आहे. नंतर ना ए ऑफ किती दिलेलं आहे बघा मागच्या पेजवरती 0.4च्या करस्पॉन्डिंग दिलेलं आहे 0.1554. ठीक आहे. 0.4च्या करस्पॉन्डिंग दिलेलं आहे 0.1554 0.1554. ठीक आहे. मग बघा हे दोन एरिया माहिती आहे आपल्याला. मग आपल्याला काय करावं लागेल या दोन एरियाची बेरीज करावं लागेल. आणि एरिया म्हणजेच काय राहतं प्रॉबॅबिलिटी राहते. मग इथं लिहायचं probability of score between 12 to 15 is equals to a of 0.8 plus a of 0.4. ठीक आहे. या दोघांची बेरीज करायची. मग ही बेरीज किती येणार आहे बघा, दोन एरियाचं समेशन करायचं. मग ते येणार आहे 0.2881 प्लस 0.1554. ठीक आहे. मग आता येणार 0.2881 प्लस 0.1554. मग ते येणार आहे बघा 0.4435. किती येणार 0.4435. ठीक आहे.
मग ही काय आली, प्रॉबिलिटी आली. आता आपल्याला काय विचारलेलं आहे, नंबर ऑफ स्टुडंट्स विचारलेले. मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 to 15 इज इक्वल्स टू, बघा इज किती येणार बघ, मग बघा ते किती येणार, इक्वल्स टू पी ऑफ प्रॉबिलिटी ऑफ स्कोर बिटवीन 12 to 15 इंटू एन. ठीक आहे. मग बघा आता आपलं एन किती आहे, प्रॉबिलिटी किती आली आहे 0.435 इंटू नंबर ऑफ केसेस किती आहे 1000 आहे. ठीक आहे. मग जर असेल 1000 तर किती येणार 443.5 येणार. ठीक आहे. मग हे किती आले, यालाच आपण काय करू शकतो बघा. आता काउंट कधी एक्झॅक्ट नंबर असतो, ठीक आहे, ते डेसिमलमध्ये नसतो. मग त्यासाठी काय करायचं, तर इथं 5 आलेलं आहे. ठीक आहे. 5पेक्षा जर जास्त नंबर आला असतं तर आपण त्याला नॉर्मलाइज केलं असतं. बट इथं किती येणार 443 आन्सर येणार. ठीक आहे. म्हणजे किती नंबर ऑफ स्टुडंट्स आहे, मग इथं लास्टला स्टेटमेंट लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 to 15 इज 443. म्हणजे 443 मुलं आहे. किती मुलं आहे 443 मुलं. ठीक आहे. आता आपण हे फर्स्टचा आन्सर सॉल्व केलं, हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर बिटवीन 12 to 15. आता सेकंडचा आन्सर सॉल्व करायचं. त्यांनी काय सांगितलं आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर अबाव 18. ठीक आहे. मग नेक्स्ट नवीन पेजवरती घ्यायचं. बघा आता हे जुनं आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय विचारलं आपल्याला, सेकंड हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर अबाव 18. ठीक आहे. म्हणजे 18पेक्षा जास्त किती जणांनी स्कोर केलं ते काय फाइंड आउट करायचं. मग आता याचा अर्थ आपल्याला इथं आर काय दिलेला आहे 18 दिलेला आहे. आर इज इक्वल्स टू आर नाही एक्स इज इक्वल्स टू दिलेला आहे 18. ठीक आहे. मग आता इथं काढायचा झेड इज इक्वल्स टू काय राहतं एक्स मायनस एक्स बार अपॉन सिग्मा. मग झेड इज इक्वल्स टू काय येणार 18 मायनस एक्स बार किती आहे 14 आहे आणि सिग्मा किती आहे 2.5. ठीक आहे. म्हणजे झेड इज इक्वल्स टू काय येणार 4/2.5. ठीक आहे. मग 4/2.5 4/2.5 किती येणार आहे 1.6. म्हणजे झेड इज इक्वल्स टू किती आलं 1.6. ठीक आहे. मग आता याचं काय करायचं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन कर्व ड्रॉ करायचं. मग आता बघा. ठीक आहे. मग ही झाली आपली झेडची लाईन. त्याच्यानंतर ना हा कर्व शेप. हा कर्व शेप काय आहे, ठीक आहे, हा झेड आहे. या झेडचे करस्पॉन्डिंग सेंटर लाईनच्या करस्पॉन्डिंग झेडची व्हॅल्यू किती राहते 0 राहते. आपला झेड किती आलेला आहे 1.6. बघा पॉझिटिव्ह साईडला आलेला आहे. मग पॉझिटिव्ह साईडला काय करायचं लाईन ड्रॉ करायची. मग सपोज आपण इथं कन्सिडर केलं झेड इज इक्वल्स टू 1.6. ठीक आहे. ही कोणती साईड आहे पॉझिटिव्ह साईड. मग आता पॉझिटिव्ह साईडला बघा. आता आपल्याला काय विचारलेलं आहे हाऊ मेनी स्टुडंट्स स्कोर अबाव विचारलेलं आहे. अबाव म्हणजे काय, आता बघा याच्यामध्ये बरेच जण कन्फ्यूज होत्या. आपल्याला ज्यावेळेस स्कोर बिटवीन विचारला तर 2 लाईनच्या मधला एरिया काढायचा. बिटवीन विचारताना कधी पण तुम्हाला 2 झेड दिलेले असणार. तुम्हाला जर विचारलं लेस दॅन, तर लेस दॅन म्हणल्यानंतर काय करायचं की ही जी व्हर्टिकल लाईन राहते या व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट साईडचा एरिया काउंट करायचं. ठीक आहे. कधी पण. आणि ज्यावेळेस तुम्हाला अबाव मोर दॅन असं जर सांगितलेलं असेल तर त्या केसमध्ये काय करायचं, ही जी व्हर्टिकल लाईन असणार आपण जी झेडचे करस्पॉन्डिंग ड्रॉ करणार आहे तिच्या राईट साईडचा एरिया काउंट करायचा. मग बघा इथं काय सांगितलेलं आहे स्कोर अबाव 18. मग आपल्याला कोणता एरिया काउंट करावा लागेल, हा समोरचा एरिया काउंट करावा लागेल. ठीक आहे.
मग या असं तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. मग तुम्हाला ज्यावेळेस लेस दॅन सांगितलं की त्यावेळेस काय करायचं, खालचा एरिया काउंट करायचा. मोर दॅन सांगितलं की कोणता एरिया काउंट करायचा, मोर दॅन म्हटल्यानंतर ना राईट साईडचा. ठीक आहे. लेफ्ट साईड राईट साईड असं लक्षात ठेवा. मग आता बघा आपल्याला हा एरिया काउंट करायसाठी हा एरिया माहिती पाहिजे. आणि झेड बघा ए ऑफ 1.6 आपल्याला इथं गिवन होता. मग ए ऑफ 1.6 किती 4452 आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्याला हा एरिया माहिती आहे कोणता, हा वाला. मग हा एरिया किती आहे, ए ऑफ 1.6च्या करस्पॉन्डिंग आहे 0.4452 आहे, 4452. ठीक आहे. 4452. ठीक आहे. मग आता हा जो एरिया आहे, हा एरिया आपल्याला माहिती आहे 50%. बघा हा टोटल कर्वचा एरिया किती राहतो, 1 राहतो. म्हणजे टोटल प्रोबॅबिलिटीच्या इक्वलमध्ये राहतो. टोटल प्रोबॅबिलिटी किती राहते, 1 राहते. ठीक आहे. मग आता बघा ही हाफ लाईन आहे, म्हणजे अर्धा एरिया किती असं 1च्या हाफ म्हणजेच 1/2. 1/2 म्हणजेच 0.5. मग आपल्याला काय करावं लागेल, 0.5 मायनस हा एरिया करावं लागेल. त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिक हा एरिया भेटेल. ठीक आहे. आणि तो एरिया म्हणजेच काय राहणार आहे, प्रोबॅबिलिटी राहणार आहे. मग इथं लिहायचं probability of students score above 18, म्हणजे 18पेक्षा जास्त याची प्रोबॅबिलिटी किती राहणार. मग बघा 0.5. आता बरेच जणांना कळत नाही हा 0.5 का बरं घेतला, हाफ एरिया आहे. ठीक आहे. मायनस आणि ए ऑफ काय करावं लागणार आपल्याला 1.6 करावं लागणार, 1.6. ठीक आहे. मग इथे येणार बघा 0.5 मायनस 0.4452. ठीक आहे. मग आपला एरिया किती येणार आहे, कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेट करा. मग 0.5 मायनस 0.4452, मग तो येतो बघा 0.0548. किती येतो, 0.0548. ठीक आहे. मग ही काय आली आपली प्रोबॅबिलिटी आली कशाची, की ज्यांनी 18पेक्षा जास्त स्कोअर केला आहे त्यांची प्रोबॅबिलिटी आली. ठीक आहे. मग आता काय करायचं, ह्या प्रोबॅबिलिटीला नंबर ऑफ केसेसनी मल्टिप्लाय करायचं. ऑटोमॅटिक आपल्याला काय भेटणार, नंबर ऑफ स्टुडंट्स भेटणार. मग इथे लिहायचं नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर अबाव 18 is equals to 0.054. बघा काय करायचं, ही जी प्रोबॅबिलिटी काय आहे, पी ऑफ स्टुडंट्स स्कोर अबाव 18 इंटू काय करावं लागणार आपल्याला, n. ठीक आहे. मग इथे येणार 0.0548 इंटू 1000. ठीक आहे. मग हे किती येणार ऑटोमॅटिक, बघा आता याला काय करायचं, 1000 मल्टिप्लाय करायचं. ते येणार आहे 54.8. किती येणार आहे, 54.8. ठीक आहे. मग याला राऊंड अप करायचं. राऊंड अप केलं किती येणार, 55 येणार. ठीक आहे. मग काय करायचं, लास्टला एक स्टेटमेंट लिहायचं, द स्टुडंट्स बघा द नंबर ऑफ स्टुडंट्स स्कोर अबाव 18 इज, बघा आता किती आले ते 255 आले ते. ठीक आहे. सॉरी 255 नाही, फक्त 55 आले. ठीक आहे. आपण राऊंड अप केलंय. किती आलेले ते 55. ठीक आहे. मग किती आले ते 55 आले. तर बघा इथं काय करायचं होतं आपल्याला, जो एरिया आहे अबाव विचारलं होतं, अबाव विचारल्यामुळे आपण काय केलं, राईट साईडचा एरिया काउंट केला. ठीक आहे. झेडच्या करस्पॉन्डिंग. ज्यावेळेस आपल्याला लेस दॅन विचारतं त्यावेळेस झेडच्या
लेफ्ट साईडचा एरिया काउंट करायचा. ज्यावेळेस बिटवीन विचारलं त्यावेळेस 2 झेड राहणार, 2 झेडच्या मधला एरिया विचारणार. ठीक आहे, इथं फक्त तुम्हाला एरियाचं कॅल्क्युलेशन समजलं पाहिजे, बाकी मग याच्यामध्ये काहीच नाही. ठीक आहे, तर आपण हा पूर्णपणे 6 मार्काचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे. ठीक आहे, हा एकदम इझी प्रॉब्लेम आहे, तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा, तुम्हाला ऑटोमॅटिक सॉल्व्ह करता येईल. आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशनचे काय आहे की आतापर्यंत 4 क्वेश्चन आलेले, प्रत्येक एक्झाममध्ये वेगवेगळा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, तर मला यावेळेस असं वाटतं की यांच्यामधला एक क्वेश्चन रिपीट होऊ शकतो. तर त्याच्यामुळे तुम्ही काय की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे म्हणजे 4 प्रश्नपत्रिका आहे, तर 4 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करा आणि त्याच्यामधला हा शेवटचे प्रॉब्लेम जे तो मे बी आता यावेळेस रिपीट होऊ शकतो असं मला वाटतं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही याची चांगली प्रॅक्टिस करा आणि डेफिनेटली त्याच्यामधलाच एक प्रॉब्लेम पेपरला येईल. ठीक आहे, असं माझं प्रिडिक्शन आहे. तर बघा आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले आता. ठीक आहे, आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्याच्यानंतरनं ही जी क्वेश्चन पेपर आहे याची सोल्युशनची PDF राहते, त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेश्चनची लिंक राहते. ठीक आहे, तुम्हाला ती PDF जर पाहिजे असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला सेंड करून देईल. ठीक आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बरेच जण काय आहे की बघणारे हे सबस्क्राईब केलेले नाही, ते ॲनालिसिसमध्ये कळतं. ठीक आहे, तर तुम्ही सबस्क्राईब पण करा, मित्रांना पण शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे, ठीक आहे, मग आपण आता 4 पण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केले. तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. ठीक आहे, आणि काय आहे की तुमच्या पेपरमध्ये जास्त पण क्वेश्चन वेगळे येणार नाही. MSBT काय करते की त्याच क्वेश्चनचं सेम पॅटर्न ठेवते, त्या पॅटर्नमध्ये काय करते फक्त क्वेश्चन बदलवती. म्हणजे क्वेश्चन म्हणजे जिथं प्लस तिथं मायनस करेल, जिथं cos x तिथं sin x करेल, म्हणजे असं थोडेफार चेंजेस करते आणि क्वेश्चन पेपरचा पॅटर्न तोच राहतो. तुम्ही त्यावेळेस 4 प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुम्हाला तो समजून येईल. ठीक आहे, फक्त तुम्ही पहिले 4 प्रश्नपत्रिका चांगले सॉल्व्ह करा. आणि पेपरमध्ये जास्त हाय लेवलचे पण प्रॉब्लेम येत नाही, कारण की काय की बुकमध्ये काही हाय लेवलचे प्रॉब्लेम दिले राहते. बरेच पोरं काय करतात हाय लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करीत बसतात, बट त्याच्यामध्ये ॲक्युरेसी इम्प्रूव्ह होती. बट काय आहे की पेपरमध्ये एवढी पण हाय लेवलचे क्वेश्चन्स पेपरला येत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय की एक मीडियम लेवलचे पहिलेच तुम्ही सगळ्यात पहिले क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा, तुम्हाला ऑटोमॅटिक क्वेश्चनची लेवल पण समजून येईल. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करशाल त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होईल. ठीक आहे, मग